नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे भाग 31. मागील भागात. तसं तिने पटकन त्याच्या दुसऱ्या गालावर एक जोराची चपराक ठेवून दिली आणि रागानेच त्याच्याकडे पाहत म्हणाली, आता दुसरा हात दुसऱ्या गालावर पण ठेव मूर्ख. आणि सरळ तोंडातल्या तोंडात पुटपुटत बाहेर निघून गेली. इकडे अभि बाहेर आला आणि आता डबल स्पीडने त्याचं काम चालू होतं. तो भरभर फोन करत होता, काही सूचना देत होता आणि खूप वेळानंतर त्याने काहीतरी ठरवलं आणि पियाच्या रूमकडे निघाला. आता पुढे. अभि सगळ्यांना फोन करून काहीतरी सूचना देत होता आणि त्यानंतर तो पियाच्या रूममध्ये गेला. आतून दरवाजा लॉक केला. पिया डोळे मिटून बसली होती. त्याने पटकन तिच्यासमोर काही मोठ्या बुक्स ठेवल्या आणि पुन्हा तिच्या जवळ आला आणि तिचे हात सोडले आणि तिच्या तोंडावरची टेप काढली आणि म्हणाला, हे डिझाईन बुक आहेत, त्यातले डिझाईन चूज कर. कसलं डिझाईन? पियाने न समजून रागाने विचारलं. वेडिंग ड्रेस आणि कार्ड्स, ज्वेलरी. अभि, काय? तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? तुम्हाला असं कसं वाटलं की तुमच्याबद्दल सगळं माहीत असूनसुद्धा मी तुमच्याशी लग्न करेन म्हणून? पिया रागातच म्हणाली. तुला करावंच लागेल, अभि गुरमीत म्हणाला. आणि नाही केलं तर काय करणार तुम्ही? मलाही मारून टाकणार का? पिया असं म्हणाली आणि स्वतःशीच मोठ्याने हसली आणि पुन्हा म्हणाली, खरं तुम्ही असंच करणार? मग कराच. काय आहे ना, तुम्ही असं केल्याने माझाही प्रश्न सुटेल आणि तुमचीही धावपळ थांबेल, नाही का? पिया अगदी नाटकी हसू आणत म्हणाली. तसं अभिसुद्धा हसला आणि म्हणाला, पिया, एकेवेळी या मुंबई शहराचा डॉन होतो मी. या गोष्टीचा विचार मी केला नसेल असं वाटतं का तुला? तसं पियाच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं आणि तिने अभिकडे बघितलं. अभिने देखील तिच्या पांढऱ्या फटक पडलेल्या चेहऱ्याकडे बघितलं आणि पुन्हा हसला. काय केलं आहे तुम्ही? पियाने जरा घाबरत विचारलं. तुला पाहायचं आहे ना, आणि तसंही तुला दाखवायचंच आहे मला. त्याशिवाय तू माझ्याशी लग्न करायला तयार होणार नाहीस ना? मग चल. आणि अभिने तिचा हात घट्ट पकडला आणि जवळजवळ तिला ओढतच बाहेर आला आणि तिथून तो सरळ त्याच्या रूममध्ये शिरला आणि आतून डोअर लॉक केलं. तुम्ही काय करताय? डोअर लॉक का करताय? त्याला दरवाजा लॉक करताना पाहून पियाने घाबरून विचारलं. पण अभिने तिच्याकडे लक्ष न देता त्याने सरळ आपल्या कामाला सुरुवात केली. त्याने भिंतीवर असलेली एक मोठी टीव्ही ऑन केली आणि त्या स्क्रीनवर आता 4 वेगवेगळी ठिकाणे दिसू लागली. आणि मग पिया त्या ठिकाणावर लक्षपूर्वक बघू लागली आणि एका ठिकाणावर तिची नजर खिळली आणि ती ओरडली, सर हे काय? कारण ते ठिकाण होतं नागपूरमधील तिचा आश्रम. सर, तुम्ही आश्रमाचे इथे कॅमेरा का लावले आहेत? पिया, मी फक्त तिथे कॅमेरा नाही लावले आहेत, तर तिथे बॉम्ब लावले आहेत. तू ही जी ठिकाण पाहत आहेस ना, त्या प्रत्येक ठिकाणी मी कॅमेरा लावला आहे आणि माझी माणसं तिथे आहेत. माझ्या एका इशाऱ्यावर ही माणसं ते बॉम्ब ब्लास्ट करतील, अगदी तुझ्या आश्रमात सुद्धा. मग तुझे आई बाबा, तिथली तुझी लहान मुलंसुद्धा माझ्या एका इशाऱ्यावर काही क्षणात हवा होतील. अभि अगदी रागाने म्हणत होता. पिया डोळ्यात पाणी आणि कानात प्राण आणून सगळं ऐकत होती. सर, तुम्ही असं नाही करू शकत. पिया रडत रडत म्हणाली, मला हवं ते करण्यासाठी मी काही करू शकतो. तुला पाहायचं आहे? आणि असं म्हणून अभिने एक नंबर डायल केला आणि एवढंच म्हणाला, ब्लास्ट. आणि क्षणात एक मोठा आवाज झाला आणि तिने घाबरून स्क्रीनकडे पाहिलं तर 4 ठिकाणापैकी एका ठिकाणी आग लागली होती आणि सगळीकडे धूर दिसत होता. आता पिया मटकन खाली बसली आणि तिथेच बसून ओक्साबोक्शी रडू लागली. अभि तिथे तिला रडताना पाहत होता. तिला रडताना पाहून त्याचा जीवसुद्धा कासावीस होत होता. पण सध्या तो काहीच करू शकत नव्हता. त्याच्याही मनाविरुद्ध त्याला हे पाऊल उचलावे लागत होतं. मग काय ठरवलं आहेस तू? अभि मध्येच म्हणाला. तशी पिया पुन्हा धडपडत उठली आणि त्याच्या जवळ जाऊन म्हणाली, तुम्ही असं नाही करू शकत सर. तुम्ही मला घाबरवण्यासाठी असं म्हणत आहात ना? नाही, मी माझ्या मनाला हवं तेच करणार. आणि तुला अजूनही खरं वाटत नाही ना? मग बघ. असं म्हणून अभिने पुन्हा फोन उचलला आणि कॉल लावला. तो पुन्हा म्हणाला, ब्लास्ट. तेवढ्यात धावतच पिया त्याच्या जवळ गेली आणि हात जोडून म्हणाली, नाही, नको, असं करू नका. तुम्ही म्हणाल ते मी सगळं ऐकायला तयार आहे. आश्रमातील कोणालाच काही होता कामा नाही. प्लीज, तुम्ही म्हणता तसं मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. आणि मग अभिच्या ओठावर एक विजयी हास्य तरळलं. ठीक आहे, चल, लग्नाची तयारी करायची आहे.
आणि मग अभिने पुन्हा पियाच्या दंडाला पकडलं आणि तिला पुन्हा तिच्या रूममध्ये घेऊन आला आणि तिला जवळजवळ बेडवर ढकललं आणि म्हणाला, इथून पुढे मी म्हणेन तसंच होणार. जरासुद्धा इथून पळून जाण्याचा किंवा स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर मी क्षणात आश्रम उद्ध्वस्त करेन. आणि मग झपाझप पावले टाकत तो बाहेर गेला. पण खरं तर तो त्याचे अश्रू लपवत होता. तो पुन्हा त्याच्या रूममध्ये आला आणि मग त्याने त्याच्या अश्रूंना वाटमोकळी करून दिली. खूप वेळ तो रडत होता. इकडे पियाची अवस्था देखील काही वेगळी नव्हती. ती देखील निरंतर रडत होती. साधे तिला शिंक आले तरी कावराबावरा होणारा अभि आज तिच्याच माणसाच्या जीवावर उठला होता आणि हा धक्का तिला सहन होण्यापलीकडे होता. तो पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र तिने रडून घालवली आणि रडता रडता तिला केव्हा तरी झोप लागली. सकाळी तिला जाग आली तेव्हा दरवाजा उघडला होता आणि निशा आत येत होती. तिने एकदा निशाकडे पाहिलं. निशानेही तिच्याकडे पाहिलं. रडून रडून सुजलेले डोळे, निस्तेज चेहरा. तिची ती दयनीय अवस्था पाहून निशाला देखील भरून आलं. पण तिने स्वतःच्या भावनांना कंट्रोल केलं आणि तिच्या हातात एक कपड्याची बॅग होती. तशीच ती पियाकडे आली आणि पियाच्या हातात बॅग देत म्हणाली, पिया आवरून घे, आपल्याला निघायचं आहे. मग पिया काही न बोलता स्वतःला सावरत उठली आणि ती बॅग हातात घेतली आणि सरळ बाथरूमच्या दिशेला गेली. काही वेळात ती आवरून बाहेर आली. पिया, मी तुझ्यासाठी नाश्ता मागवते, मग आपण निघूया. निशा, नाही नको मला काही, आपण निघूया. पिया निर्विकारपणे म्हणाली, हो निघायचं आहे, पण तू विचारणार नाहीस की आपण कुठे चाललो आहोत. निशा, माझ्या विचारण्याने काही फरक पडणार आहे का? तुमचं सगळं आधीच ठरलं आहे ना, मग काय. पिया, आणि मग पिया एखाद्या पुतळ्यासारखी तिथेच उभी होती. पण तिच्या अशा बोलण्याने निशा मात्र दुखावली. क्षणात तिचे डोळे भरून आले. तिने हळूच आपली मान दुसरीकडे वळवली आणि हळूच तिने डोळ्यांच्या कडा पुसल्या. चल आपल्याला निघायचं आहे, निशा हळूच म्हणाली. त्या दोघी बाहेर आल्या तर अभि आणि अपू तिथेच उभी होती. पियाने एकदाही दोघांकडे पाहिलं नाही. ती सरळ घराच्या बाहेर आली. समोर एक गाडी होती आणि ती कसलाही विचार न करता सरळ त्या गाडीत जाऊन बसली. निशा, अपू आणि अभि देखील तिच्या मागून आले. निशा पियासोबत बसली तर अभि ड्रायव्हिंग सीटला बसला तर अपू त्याच्या शेजारी बसला आणि गाडी सुरू झाली. त्यांच्या गाडीच्या मागून आणखीन 2 गाड्या तर पुढे 2 गाड्या होत्या. असा त्यांचा ताफा निघाला. गाडीत कोणीच कुणाशी बोलत नव्हतं. पिया तर एका बुजगावण्यासारखी बसून होती, शून्यात नजर लावून. काही वेळात त्यांच्या गाड्या थांबल्या. तसं निशाने पियाला आवाज दिला, पिया आपल्याला उतरायचं आहे. पिया काही न बोलता सरळ गाडीतून उतरली आणि तिच्यासमोर चॉपर होतं. निशाने पियाचा हात धरला आणि तिला चॉपरच्या दिशेने नेऊ लागली. पियाने हलकेच तिच्या हातातून आपला हात सोडवला आणि सरळ कोणाचीही मदत न घेता चॉपरमध्ये जाऊन बसली. काही वेळात चॉपर सुरू झाले. निशाने त्याच्या घरघर आवाजाने हलके चपूचा हात धरला. पण पिया मात्र निर्विकार होऊन बसली होती. आता तिला कसलाच आनंद किंवा भीती राहिली नव्हती. तिने तिथे देखील शांतपणे डोळे मिटले. इकडे तिला असं पाहून अभि मात्र खूप दुखावला होता. त्याला पियाची ही अवस्था बघवत नव्हती. पण आज तिच्या ह्या अवस्थेला कुठेतरी तोच जबाबदार होता. त्याने मनातल्या मनात 1000 वेळा तिची माफी मागितली. काही वेळाने एके ठिकाणी चॉपर थांबलं आणि मग चौघेही उतरले आणि पुन्हा कारमध्ये येऊन बसले. कार सुरू होताच पियाने शांतपणे डोळे मिटले. काही वेळाने गाडी थांबली. पिया चल, निशाचा आवाज तिच्या कानावर पडला. तसं पिया काही न बोलता उतरली आणि समोरचा नजारा बघून शॉक झाली. ती आश्रमासमोर उभी होती आणि पूर्ण आश्रम सजवलं होतं आणि सगळे छान नटून थटून उभे होते. आई तर हातात आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या. पिया आली तशी आई पटकन तिच्या समोर आल्या आणि प्रेमाने भरल्या डोळ्यांनी त्यांनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. पियाचे डोळेही भरून आले. मनात आलं की आईंना सगळं सांगून टाकावं. पण मग सगळं आठवलं आणि मग तिथेच भरल्या डोळ्यांनी ती थांबली. जावई बापू, आईने पटकन अभिला हाक मारली. तसं पियाने न समजून आईकडे पाहिलं तर त्या अभिकडे बघून हसत होत्या. अभि देखील पटकन तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. क्षणात असं वाटलं पियाला की त्याला तिच्यापासून दूर ढकलून द्यावं, पण ती गप्प बसली. आईंनी दोघांना ओवाळले, अभिचे पाय धुतले आणि मग दोघांना आत यायला सांगितलं. तसे सगळे आत आले. आत येताच पियाने आईंना घट्ट मिठी मारली आणि आई देखील तिला कुरवाडू लागल्या. पिया शांत हो बाळा, आताच रडली तर नंतर पाठवणीला काय करशील. आणि मग तिथे उपस्थित सगळे हसले. तसं पियाने कसनोस हसून त्यांना प्रतिसाद दिला. चल मी तुला तुझी रूम दाखवते आणि आता थोडा वेळ आराम कर.
संध्याकाळी साखरपुडा आणि त्यानंतर हळद आहे, तेव्हा तू फ्रेश दिसायला हवी ना. आता मात्र पियाला आश्चर्याचा धक्का बसला. आज साखरपुडा आणि लगेच उद्या लग्न. ती विचारात हरवली असतानाच दारावर ठकठक झाली आणि तिने त्या दिशेला पाहिलं तर निशा आली होती. पिया, हे काही कपडे आहेत तुझ्यासाठी, तुला संध्याकाळी एंगेजमेंटला घालायचे आहेत. पिया काही न बोलता बेडवर जाऊन बसली. निशाने एकदा तिच्याकडे बघितलं आणि मग म्हणाली, पिया, रागवली आहेस ना माझ्यावर? आणि मला वाईट वाटत नाही ग तू रागावली आहेस त्याचा. तुझा राग योग्यच आहे. मी म्हणाले होते तुला या सगळ्यातून बाहेर काढेन, पण मी तसं नाही करू शकले. त्यासाठी मी तुझे हात जोडून माफी मागते. खरंच मला माफ कर, पण मी पण मजबूर होते ग. निशा भरल्या डोळ्यांनी म्हणत होती आणि ती जायला निघाली. तेवढ्यात तिला पियाने आवाज दिला. तसं निशा तिच्याकडे पाठ करून थांबली आणि मग पिया म्हणाली, निशा मॅम, माझ्या जागी जर तुमची सख्खी बहीण असती तर तेव्हाही तुम्ही हेच म्हणाल्या असत्या. तसं पियाच्या बोलण्याने निशाला हुंदका आवरेना आणि ती रडतच बाहेर गेली. इकडे पिया मात्र पुन्हा विचारात पडली. यातच संध्याकाळ झाली आणि साखरपुड्याची तयारी सुरू झाली. साखरपुड्यासाठी पियाला व्हाईट घागऱ्यामध्ये सजवलं होतं. घागऱ्यावर मॅचिंग दागिने, लाईट मेकअप. पिया खूपच सुंदर दिसत होती, पण कुठेतरी तिच्या चेहऱ्यावरचा तेज मात्र गायब होता. ती तयार होऊन नाराज चेहऱ्याने तिच्या रूममध्ये बसली होती. तेवढ्यात तिला न्यायला तिथे आई आल्या. पिया, पिया बाळा, झालीस का तयार? आई आत येता येता म्हणाल्या आणि आत येऊन तिला पाहतच राहिल्या. आई, आई, पियाने त्यांना आवाज दिला. तसं आई भानावर आल्या. पिया बाळा, किती गोड दिसत आहेस, माझीच नजर लागेल तुला. आणि असं म्हणून आईने आपल्या डोळ्यातला काजळ काढून हळूच तिच्या कानामागे लावलं. तसं पिया हलकेच हसली आणि म्हणाली, आईची नजर कधी आपल्या मुलांना लागते का? आणि मग आईही हसल्या आणि मग आईने पुन्हा तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि मग तिला घेऊन बेडवर बसल्या आणि म्हणाल्या, पिया बाळा, तू खुश आहेस ना? तसं पियाचा चेहरा उतरला. काय झालं पिया, सगळं ठीक आहे ना? ती काहीच बोलत नाही म्हटल्यावर आई म्हणाल्या. पियाच्या मनात आलं की आईना सगळं सांगून टाकावं, पण मग अभिचं म्हणणं आठवलं आणि ती म्हणाली, आई, मी खूप खुश आहे. आणि का नसणार? अभिसारखा मुलगा मिळायला नशीब लागतं. तो खूप प्रेम करतो तुझ्यावर. काल त्याचा फोन आला होता की तो तुला घेऊन इथे येतोय. तुझं आणि त्याचं लग्न इथेच होणार असं म्हटल्यावर आमच्या तर आनंदाला पारावर राहिला नाही. आणि तुला माहीत आहे, काही क्षणात इथे माणसं जमली आश्रमाच्या सजावटीसाठी. सगळीकडे आम्हाला आमंत्रण करायला सांगितलं त्याने. खरंच पिया, तू खूप भाग्यशाली आहेस की तुला अभिसारखा मुलगा मिळत आहे. आणि असं म्हणून आईने पियाला मिठी मारली. पियानेही त्यांच्या मिठीत स्वतःला सामावले आणि हळूच तिचे डोळे ओलावले. झालं का तुमच्या मायलेकीचं? बाबा आत येता येता म्हणाले. चला आवरा पटकन, सगळे खोळंबले आहेत, बाबा पुढे म्हणाले. आणि मग काही क्षण बाबांची नजर पियावर टिकली आणि मग ते हळूच पियाजवळ आले आणि त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. दोघांनी हळूच आपल्या डोळ्याच्या कडा पुसल्या आणि मग आई बाबा दोघेही पियाला घेऊन बाहेर आले. पिया बाहेर आली तशी सगळ्यांचीच नजर तिच्यावर गेली. सगळे पियाकडे एकटक बघत होते. आज ती खूपच सुंदर दिसत होती. अभिची नजर तर तिच्यावरून हटायला तयार नव्हती. पिया मात्र नजर खाली ठेवून चालत होती, पण तिचा उतरलेला चेहरा अभिच्या नजरेतून सुटला नाही. तेवढ्यात पियाने वर पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला, कारण तिच्यासोबत अनाथाश्रमात वाढलेले तिचे सगळे संवडी आज तिथे उपस्थित होते. तिच्या सगळ्या मैत्रिणी पटकन पुढे आल्या आणि त्यांनी पियाला मिठी मारली. पियाने देखील आपल्या मैत्रिणीला मिठी मारली. तिचे मित्र देखील आले होते. सगळ्यांची भेट घेऊन पिया मांडवात यायला निघाली आणि पुढे पाऊल टाकताच तिच्या समोर सोनाली उभी होती. सोनालीला पाहताच पियाला हुंदका आला. दोघी तिथेच मिठी मारून रडत होत्या आणि मग काही वेळाने दोघी शांत झाल्या. आणि मग सोनाली आणि तिच्या अनाथाश्रमाच्या मैत्रिणी तिला मांडवात घेऊन येत होत्या. आणि येता येता तिची नजर अभिवर गेली तर ती पाहतच राहिली, कारण अभि देखील खूप हँडसम दिसत होता. व्हाईट शेरवानीमध्ये अभि आज उठून दिसत होता. पिया, कुठून शोधून आणलास ग आमच्या जिजूंना? पियाची एक मैत्रीण हळूच तिच्या कानाशी कुजबुजली. तसं पियाने रागाने तिच्याकडे पाहिलं. तसं तिने हळूच आपले कान पकडले आणि सॉरी म्हणाली. मग पिया शांत झाली, पण तिला कळेना. काही क्षणापूर्वी तिला तिच्या मैत्रिणीचा राग का आला. ती आली तशी विधींना सुरुवात झाली.
काही वेळाने दोघांच्या विधिवत साखरपुडा झाला. दोघांनी चंद्र आणि चांदण्याच्या साक्षीने एकमेकांना अंगठ्या घातल्या आणि मग फोटो सेशन सुरू झालं. पियाच्या मनात नसताना सुद्धा तिला फोटो काढावे लागत होते. सगळे सांगतील तसं अभि आणि पिया पोज देत होते. नकळतपणे दोघांच्या गोड आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद होत होत्या. खूप वेळ त्यांचं फोटो सेशन चालू होतं. पिया आता दमली होती, पण अभि मात्र खुश होता, कारण त्याची पिया त्याच्या जवळ होती. चला चला, खूप झाला आता, यातच रात्र घालवायची आहे का? आई आल्या आणि ओरडल्या. हो ना बाळांनो, अजून दोघांना हळद पण लावायची आहे बाबा. मग मात्र सगळ्यांनी आवरत घेतलं. पियाला जरा हायसं वाटलं आणि मग आई तिला आत घेऊन आल्या आणि मग तिला चेंज करायला सांगून त्या निघून गेल्या. ती खूप दमली होती. त्यात विचारांनी मनात थैमान घातलं होतं. अभिचं हे वागणं मनाला पटत नव्हतं, पण कोणाकडे मन मोकळं करणंही शक्य नव्हतं. ती विचारात गुंतली होती. इतक्यात दरवाजा उघडला गेला आणि तिथून अभि सरळ आत आला. त्याला पाहून पिया ओरडली. तुम्ही इथे काय करताय? एका मुलीच्या रूममध्ये येण्यापूर्वी तिची परमिशन घ्यायला हवी. इतकी साधी गोष्ट पण तुम्हाला कळत नाही? एका मुलीच्या ना, पण मी तर माझ्या होणाऱ्या बायकोच्या रूममध्ये आलो आहे आणि त्यासाठी मला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. तिच्या बोलण्यावर अभि मिश्किल हसत म्हणाला. पियाने एकदा त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला. तसं अभि हळूहळू चालत तिच्या जवळ आला. तसं तसं पिया मागे मागे जात होती आणि ती जाऊन बेडला धडकली आणि पडणार इतक्यात अभिने तिला दोन्ही दंडाला धरून सावरलं आणि आणखीन तिच्या जवळ आला. मग पियाने मात्र घाबरून डोळे घट्ट मिटून घेतले आणि अभि आणखीनच जवळ आला आणि तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढले आणि हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि मग पटकन निघून गेला. पण त्याच्या या कृतीने पिया मात्र फ्रीज झाली होती. दरवाजाच्या आवाजाने तिने डोळे उघडले तर ती एकटीच त्या रूममध्ये होती. पिया त्या उघडलेल्या अर्धवट दरवाजाकडे एकटक बघत होती. तेवढ्यात पुन्हा आई आल्या. हे काय पिया बाळा, तू अजून आवरलं नाहीस? हो आई, आवरते, पिया कसं तरी म्हणाली. बरं पटकन आवर, असं म्हणून आई निघून गेल्या आणि पिया मटकन खाली बसली. काय होतं हे? सर खरंच इथे आले होते का? की मला भास झाला? नाही, तो भास नव्हता. सर खरंच आले होते, पण त्यांचा तो आजचा स्पर्श खूप वेगळा वाटला मला. वेगळा म्हणजे हे सगळं होण्याआधी सरांच्या स्पर्शात जी काळजी, जे प्रेम मला जाणवायचं, तसाच आजच्या त्यांचा स्पर्श वाटला. पिया विचार करत होती आणि मग तिने पटकन स्वतःच्या डोकं पकडलं आणि स्वतःशीच म्हणाली, ओ गॉड, काय खरं काय खोटं काही कळत नाही. नक्की काय करू काही समजत नाही. तेवढ्यात पियाच्या मैत्रिणी आत आल्या. काय ग, अशी काय बसली आहेस? आवरून घे, एक मैत्रीण म्हणाली. तसं पिया उठली आणि बाथरूमच्या दिशेने आवरायला गेली. काही वेळात ती आवरून बाहेर आली. आता तिने पिवळ्या रंगाचा घागरा घातला होता. त्यातही ती खूप सुंदर दिसत होती. मग तिला फुलांच्या दागिन्यांनी सजवलं आणि मग तिच्या सौंदर्यात अजूनच भर पडली. काही वेळाने तिला बाहेर आणलं. आश्रमाच्या खुल्या मैदानात त्यांची हळद होती. आधी अभिला हळद लावण्यात आली आणि मग त्याची उष्टी हळद पियाला लावण्यात आली. मग मात्र सगळ्यांनी धुमाकूळ घातला. एकमेकांना हळद लावून गोंधळ घालत होते, नाचत होते, फोटोज काढत होते. इकडे पिया मात्र वैतागली होती. तिला या सगळ्यात अजिबात रस नव्हता. जे काही होत होतं तिथे ती फक्त एक पुतळा बनून सामील झाली होती आणि अभि मात्र आडून आडून तिच्याकडे बघत होता. यातच मध्यरात्र झाली आणि मग पुन्हा एकदा आईबाबांच्या सांगण्यावरून सगळे झोपायला गेले, कारण दुसऱ्या दिवशी लग्न होतं. पियासुद्धा झोपायला गेली, पण काही केल्या तिला झोप लागणार नव्हती, कारण या काही दिवसात खूप काही घडून गेलं होतं तिच्या आयुष्यात आणि उद्या तर तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार होतं. सकाळी सकाळी सगळ्यांचा गोंधळ तिच्या कानावर पडला आणि मग ती बेडवरून उठली आणि बाहेर आली. पिया झाली झोप आई? पण पियाने काहीच उत्तर दिलं नाही, कारण झोप तर तिला लागलीच नाही. पूर्ण रात्र फक्त विचार करण्यात आणि या कुशीवरून त्या कुशीवर वळण्यात गेली. तिने फक्त चेहऱ्यावर उसणं हसू आणलं आणि हो म्हणाली. बरं बाळा, आता उठली आहेस तर आवरून घे, म्हणजे पुढे उशीर होणार नाही आई. पिया. आणि ती पुन्हा रूममध्ये आली आणि मग तिथेच बसून राहिली. हळूहळू सगळे उठले आणि मग लग्नाची तयारी सुरू झाली. अभिकडून निशा, अपू आणि त्याचे 5 रत्न बॉडीगार्ड होते, तर पियाकडून अनाथ आश्रमातील तिचे मित्र, मैत्रिणी आणि आईबाबा आणि आश्रमातील लहान मुले असा परिवार होता. बरोबर मुहूर्तावर विधींना सुरुवात झाली. गणेश पूजा झाली.
आणि मग मंगलाष्टके सुरू झाली. पहिली मंगलाष्टक झाली आणि समोर पिया येऊन उभी राहिली. दोघांच्या मध्ये आता अंतरपाठ होते. मंगलाष्टके झाली आणि सगळीकडे टाळ्यांचा आणि ढोलताशांचा आवाज घुमला. पण इकडे पियाच्या डोळ्यात मात्र अश्रू आले. हळूच दोघांच्या मधले अंतरपाठ दूर झाले आणि काही क्षणासाठी अभिची नजर पियावर खिळली. येलो कलरची साडी, रेड ब्लाऊज, ग्रीन सेला, सोन्याचे दागिने, या सगळ्यात पिया खूपच सुंदर दिसत होती. अभिची तर नजर हटेना. पियाने देखील त्याच्याकडे पाहिलं आणि क्षणात आपली नजर दुसरीकडे वळवली. मग अभि पियाला हार घालायला गेला. तसं पियाच्या मित्रांनी पियाला उचलून घेतलं आणि मग इकडे अभिला देखील त्याच्या बॉडीगार्डने उचलून घेतलं आणि हवेत अभिने पियाच्या गळ्यात माळ घातली. मग पियाने अभिच्या गळ्यात माळ घातली. मग एक एक करत हळूहळू बाकीच्या विधी पार पडल्या. पण जेव्हा अभिने पियाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हा पियाने आपले डोळे मिटले. नकळतपणे तिच्या डोळ्यातून पाणी आलं. ते अश्रू दुःखाचे होते की आनंदाचे हे त्यावेळी कळत नव्हतं, पण मनाला एक वेगळ्या समाधानाची अनुभूती झाली. इकडे अभिला आनंद आणि दुःख असे संमिश्र भाव होते. एकीकडे आज त्याची पिया कायमची त्याची झाली होती, त्याची पत्नी म्हणून या समाजात वावरणार होती, तर दुसरीकडे ती सगळं फक्त आश्रमासाठी करत होती याचं दुःख होत होतं. पण सध्या अशी परिस्थिती होती की दोघेही कुठेही आपल्या भावना बोलू शकत नव्हते. त्यानंतर सप्तपदीची वेळ आली आणि मग सप्तपदीच्या प्रत्येक फेरीला पिया अभिला एक वचन देत होती आणि त्याचबरोबर अभि मनातल्या मनात पियाला एक वचन देत होता. तिची काळजी घेण्याचं, तिला कधीही न दुखवण्याचं, तिची साथ देण्याचं, प्रत्येक वेळी तिच्यासाठी खंबीरपणे उभं राहण्याचं, तिची साथ कधी न सोडण्याचं, मरण जर आलं तर ते आधी स्वतःच्या अंगावर घेण्याचं आणि शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यावर जीवापाड प्रेम करण्याचं. आता सगळ्या विधी संपल्या होत्या. सगळे त्यांना भेटून जात होते. त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देत होते. मोठी माणसे आशीर्वाद देत होते. आता पिया आणि अभि खूप दमले होते. अशातच संध्याकाळ झाली. आता पियाची पाठवणीची वेळ झाली होती आणि मग पाठवणीची विधी झाली. पिया आश्रमातील प्रत्येकाला मिठी मारून खूप रडली, स्पेशली आईबाबांना. आईने तर तिचे भरभरून मुके घेतले. तिचे मित्रमैत्रीण सगळ्यांनाच भेटून पिया खूप रडली आणि मग सोनालीला ती भेटली. तेव्हा तर दोघींना अश्रू अनावर झाले आणि मग दोघी खूप वेळ एकमेकींच्या मिठीत रडत होते. आणि त्यानंतर पिया आणि अभि फुलांनी सजवलेल्या गाडीत बसले आणि मागच्या गाडीत अपू, निशा आणि सोनाली होती. बाकी अभिचे बॉडीगार्ड होतेच. पियाने पुन्हा एकदा गाडीत बसल्या बसल्या हात हलवून भरल्या डोळ्यांनी सगळ्यांना निरोप दिला. अशी ही वरात पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाली. पिया गाडीतही अभिपासून काही अंतर ठेवून बसली होती आणि आताही तिचे डोळे निरंतर वाहत होते. कालपासूनची तिची दगदग आणि रात्रभर न झोपल्यामुळे आलेला थकवा, या सगळ्यामुळे तिला तिथेच झोप लागली. आणि मग ती झोपल्यावर अभि हळूच तिच्या जवळ सरकला आणि तसंच तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तोही खूप थकला होता. त्याने देखील समाधानाने आपले डोळे मिटले. आश्रमातून वरात निघाली. ती थेट हेलिकॉप्टर असलेल्या ठिकाणी आली आणि मग अभिने हळूच झोपलेल्या पियाला आपल्या मिठीतून बाहेर काढलं आणि सीटवर व्यवस्थित झोपवलं आणि मग तिला आवाज दिला, पिया, पिया उठ. तसं पियाने हळूच डोळे उघडले, पण काही केल्या तिला झोप आवरत नव्हती. पिया उतर लवकर, मी खूप एक्साईट आहे हेलिकॉप्टरमध्ये बसायला, सोनाली लहान मुलासारखी हुदरत म्हणाली. तसं पियाने निर्विकारपणे तिच्याकडे बघितलं आणि मग हळूच गाडीतून उतरली. असं काय पाहतेस? तुझ्यासाठी हे काय नवीन नसेल, पण माझ्यासाठी नवीनच आहे. तू काय आता यापुढे हेलिकॉप्टरमधूनच फिरशील? सोनाली पियाची फिरकी घेत म्हणाली. तसं पियाने पुन्हा एकदा तिच्याकडे रागाने बघितलं. सॉरी सॉरी, पियाच्या चेहऱ्याकडे बघत सोनाली म्हणाली. सोनाली चल आपण पुढे जाऊ, निशा पटकन पुढे येऊन म्हणाली आणि मग त्या दोघी पुढे निघाल्या. अपूही त्या दोघींच्या मागून गेला. आता मागे पिया आणि अभि राहिली. पिया हळूहळू चालत येत होती आणि अभि देखील तिच्या बरोबरच चालत होता. लग्नानंतर पियाने हेवी घागरा घातला होता, त्यात हेवी ज्वेलरी आणि 2 दिवसाचा थकवा. तिला आता चालणं जड जात होतं आणि एके ठिकाणी तिचा तोल गेला आणि ती पडणार इतक्यात अभिने पटकन तिच्या कमरेत हात घालून तिला सावरलं. तसं दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्या क्षणी दोघे एकमेकांच्या नजरेत हरवले. नकळतपणे त्यांच्या नजरा एकमेकांशी संवाद साधत होते. असा आवाज आला आणि दोघे भानावर आले आणि आवाजाच्या दिशेने पाहिलं तर सोनाली दात काढून हसत होती.
तसं पियाने पटकन अभिचा हात आपल्या कमरेतून काढला आणि सरळ उभी राहिली. तेवढ्यात अपूने त्या दोघांकडे आणि नंतर सोनालीकडे बघितलं आणि हळूच डोक्याला हात मारून घेतला. काय ध्यान आहे ही? आता कुठे सगळं नीट होईल असं वाटत असतानाही मध्येच खिकी करते. पण हिची तरी काय चूक? अपू मनातल्या मनात विचार करत होता आणि मग तो पुढे आला आणि म्हणाला, सोनाली, निशा, ते दोघे येतील, तुम्ही चला. आणि मग ते तिघे पुढे गेले. पिया पुन्हा स्वतःला सावरत चालण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला जमत नव्हतं. अभि तिच्यापेक्षा 2 पावले पुढे चालत होता आणि मग हळूच त्याने मागे वळून पाहिलं तर पिया हळूहळू येत होती. तसं तो पटकन मागे फिरून तिच्या जवळ आला आणि पियाला काही कळायच्या आधीच सरळ तिला आपल्या दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि चालू लागला. सर, सोडा मला, मी येईन, सोडा मला. पिया त्याच्या हातावर चुळबुळ करत म्हणाली. पिया, पिया शांत हो, धडपड करू नकोस, आपण दोघे पडू. आणि तिकडे सोनाली जी आपल्याकडे पाहत आहे, तिला आपल्याबद्दल संशय येऊ शकतो, त्यामुळे कदाचित मला तिला देखील संपवावे लागेल. त्यामुळे जरा शांत राहा, ओके? आणि मला काही हौस नाही तुला उचलून घ्यायची, पण तू ज्या स्पीडने चालली आहेस ना, त्या स्पीडने हेलिकॉप्टरजवळ पोहोचण्यासाठी अजून तास लागेल आणि माझ्याकडे तेवढा वेळ नाही, त्यामुळे आता जरा शांत राहा. अभि थोडं रागाने पण हळू आवाजात म्हणाला आणि मग पिया शांत झाली. काही वेळाने ते लोक मुंबईत पोचले. तिथे सोनालीने तिचा निरोप घेतला आणि मग अभिने तिच्या घरी जाण्याची व्यवस्था केली. सोनाली तिथूनच तिच्या घरी निघाली. मग पिया, अभि आणि अपू, निशा अभिच्या घरी येण्यासाठी निघाले. काही वेळाने ते अभिच्या घरी पोचले. दारात पारुमावशी आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या. अभि आणि पिया त्यांच्यासमोर उभे राहिले, पण त्या ओवाळणार इतक्यात पियाने ते ताट बाजूला केले आणि सरळ आत निघाली. पिया, बाळा, नवी नवरी आहेस तू, अशी आरती न घेता, माप न ओलांडता आत येणं योग्य नाही. नाही मावशी, स्वागत नव्या नवरीचं करतात, गुलाम किंवा बंदीचे नाही. मी या जगासाठी नवी नवरी आहे. या घरातल्यांसाठी तर मी फक्त बंदीच आहे ना, मग हे स्वागत कशाला? पिया रागाने तडफडत अभिकडे पाहत म्हणाली आणि तिने रागानेच आपल्या गळ्यातला हार ओढला आणि अभिच्या पायाशी टाकला आणि तडक तिच्या रूममध्ये गेली आणि जोरात दरवाजा लावून घेतला. अभि सोडून अपू आणि निशा, पारुमावशी आणि घरातले इतर नोकर आवासून तिच्याकडे बघत होते. पण अभिला मात्र हे सर्व अपेक्षित होतं. तो शांतपणे हे सगळं पाहत होता. त्याने एकदा सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाला, कोणी कसलंही टेन्शन घेऊ नका, सध्या तिची मनस्थिती ठीक नाही म्हणून ती असं वागते. तुम्ही सगळे निघा आपापल्या कामाला. आणि मग त्याने पारुमावशीकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच त्यांना शांत राहा असा इशारा केला. पिया आत आली. त्यानंतर तिने रागाने सगळे दागिने काढून फेकले. आता मात्र तिने आपल्या हातात तोंड खुपसले आणि हुंदके देऊन रडू लागली. खूप वेळ ती रडत होती. आता रडून रडून डोकं दुखायला लागलं होतं. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि अभि आत आला. त्याच्या हातात जेवणाचं ताट होतं. पिया, खूप वेळ झाला आहे, तुला भूक लागली असेल ना, जेवून घे. अभि, तुम्हाला माझी काळजी करायची गरज नाही, जेवढी केली तेवढी पुष्कळ. आता माझी कोणत्याही प्रकारची काळजी करू नका, मला एकटीला सोडा प्लीज. पिया हात जोडून रडत विनवणी करत होती. अभिने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि मग त्याने ताट तिथे टेबलावर ठेवलं आणि तिच्याकडे पाठ करून दरवाजाच्या दिशेने निघाला. धपाक असा आवाज त्याच्या कानावर आला आणि त्याने मागे वळून पाहिलं तर पिया जमिनीवर पडली होती. तसं तो धावतच तिच्या दिशेने आला आणि त्याने तिला आपल्या हातावर घेतले आणि गालावर थोपटू लागला. पिया, पिया उठ. पण पिया डोळे मिटून पडली होती. तसं त्याने पटकन निशाला हाक मारली आणि पियाला अलगद उचलून बेडवर ठेवलं. तेवढ्यात निशासुद्धा आली आणि आत येताच तिची नजर त्या रूमभर फिरली आणि ती पाहतच राहिली. रूमभर पियाचे दागिने पसरले होते. वस्तू इकडे तिकडे पडल्या होत्या. निशा, अभिने पुन्हा निशाला हाक मारली. काय झालं अभि? निशा. पिया, अभि एवढंच म्हणाला आणि निशा धावतच पियाजवळ आली आणि तिने पियाला चेक केलं. मग तिने अपू आणि अभिला बाहेर जायला सांगितलं. काही वेळाने निशा देखील बाहेर आली. काय झालं, कशी आहे पिया? अभि निशाला बाहेर आलेली पाहून म्हणाला. अभि, जे काही चाललं आहे त्याच्यावरून तरी ती ठीक आहे असं वाटतं का तुला? निशा निराश होऊन म्हणाली. पण अचानक काय झालं तिला? अपू, तू तर काही बोलूच नकोस. निशा अपूकडे रागाने बघत ओरडून म्हणाली. हे जे काही चाललं आहे ना त्याला तू जबाबदार आहेस. आणि हो, अचानक काही घडले नाही. आज तिची जी काही अवस्था आहे ना त्याला तुम्ही दोघे जबाबदार आहात.
गेले कित्येक दिवस तिनं व्यवस्थित झोपली आहे ना तिने व्यवस्थित काही खाल्लं आहे आणि त्याचेच परिणाम की ती आता या अवस्थेत आहे. तुम्ही दोघी एक गोष्ट लक्षात ठेवा, तिला जर काही झालं ना तर मी तुम्हा दोघांना कधीच माफ करणार नाही. निशाने दोघांना बडबड केली आणि सरळ पुन्हा पियाच्या रूममध्ये गेली आणि तिच्या उशाला बसून प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवू लागली. इकडे निशा गेल्यावर अपूने डोक्याला हात लावला. निशा जे काही म्हणत होती ते योग्यच होतं. आज पियाच्या या अवस्थेला तो जबाबदार होता. अभि मात्र भरल्या डोळ्यांनी पियाच्या बंद रूमकडे बघत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि त्याने फोनकडे पाहिलं आणि त्याला हुंदका फुटला. त्याने तसाच फोन उचलला आणि आपल्या रूमकडे निघाला. खूप वेळ तो फोनवर बोलत होता, रडत होता. आज पहिल्यांदा तो कोणाशी तरी फोनवर आपलं मन मोकळं करत होता आणि मग त्याने फोन ठेवला. पण फोन ठेवल्यानंतर त्याला खूप बरं वाटत होतं. ती रात्र सगळ्यांनीच बसून घालवली. ना कोणी व्यवस्थित जेवलं ना कोणी व्यवस्थित झोपलं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.